14 मे रोजी तब्बल 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडून जाहीर केला जाणं अपेक्षित होता. पण आरोपी असलेले पद्मसिंह पाटील गैरहजर राहिल्यामुळे कोर्टाने पुन्हा एकदा पुढची तारीख दिली. यापूर्वीही पद्मसिंह पाटील गैरहजर राहिल्याने वारंवार तारखा पडल्या होत्या आणि कोर्टाला आता पुन्हा एकदा 14 जून ही तारीख द्यावी लागली. या खटल्यात कोर्टाने 2011 पासून सातत्याने सुनावणी केली आहे, तर अण्णा हजारे यांच्यासह 128 साक्षीदार तपासलेत. पारसमल जैन या व्यक्तीने या हत्याकांडाची सुपारी घेतली होती आणि स्वतः पारसमल जैनच माफीचा साक्षीदार बनल्यामुळे यात सीबीआयची बाजू भक्कम मानली जाते. 3 जून 2006 ला हे हत्याकांड घडल्यानंतर पहिले 3 वर्ष यात एकही अटक नव्हती. मात्र पारसमल जैन याने खुद्द कबुली दिल्यानंतर पद्मसिंह पाटील यांना 6 जून 2009 रोजी म्हणजे 3 वर्ष आणि 3 दिवस उलटल्यानंतर सीबीआयने अटक केली. त्यांच्या घरात सीबीआयला काही संशयास्पद पुरावेही सापडले होते. मात्र 3.5 महिन्यातच पद्मसिंह पाटील पुन्हा जेलच्या बाहेर आले. पवनराजे हत्याकांड नेमकं काय आहे? सीबीआयने दोषारोप पत्रात नेमकं काय म्हटलंय? पद्मसिंह पाटील यांच्यावर आरोप काय आहेत? कोणत्या साक्षीदाराने काय सांगितलंय? सविस्तर व्हिडिओ जाणून घेण्यासाठी story.com च्या YouTube चॅनलवरचा हा 15 मिनिटांचा व्हिडिओ नक्की पहा.